कळमनुरी तालुक्यातल्या बाळापूर आणि बाळापूर परिसरात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोली पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे। बाळापूर हे बाजारपेठ जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून परिसरातील जवळपास 60च्या वर गावांचा संपर्क या बाळापूरशी येतो। दररोज शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शेतकरी मोठ्या संख्येने बाळापूर येथे येतात। काही ठिकाणी रस्त्यालगत तथा गल्ली बोळात मटका, गुटखा, अवैधरित्या दारू विक्री अशी खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याने शालेय विद्यार्थिनींना तथा महिला वर्गांना याचा नाहक त्रास होतोय। स्थानिक पोलीस निरीक्षकांना या अगोदर निवेदन देऊन देखील कुठलीही कार्यवाही केली नसल्याचं देखील दिलेल्या निवेदनात म्हटलंय। या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे बाळापूर शहराध्यक्ष गजानन पाटील बोंढारे, शेरसिंग बावरी, ज्ञानेश्वर चोरमारे, संतोष बोंढारे, वैभव गिरे, गोविंद भिवकर अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। सध्या सुरू असलेल्या बाळापूर येथील अवैध धंद्यांवर जिल्ह्याभरात चर्चा सुरू आहेत।